नमस्कार यूट्यूब फॅमिली. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुण्यात स्वागत करतो. तर आज आहे ज्योतिबाचा चौथा खेटा म्हणजेच अखेरचा खेटा आहे असल्याने आज आपण निघालो ज्योतिबा दर्शनाला. आपण असं ठरवलं होतं की 4 खेटा आपण ज्योतिबाला जायचं आहे म्हणून मी आणि विक्रम आम्ही जर रविवार येतो आहे. जर रविवार म्हणजे आम्ही 4 खेटाला आलो आहे यावर्षी आणि प्रथमच आमचा 4 खेटा पूर्ण झालेला आहे. प्रत्येक वर्षी काही ना काही प्रॉब्लेम यायचा, पण यावर्षी आम्ही 4ही खेटा पार पडलेला आहे आणि आता आलो आम्ही ज्योतिबाच्या दर्शनाला. आणि गर्दी तर खूप होतं, कारण शेवटचा खेटा असल्यामुळे भाविकांची गर्दी खूप होतं. आणि आम्ही रांगेत दर्शन न घेता आम्ही मुखदर्शन घेऊन आम्ही मनाने समाधानी केलं, कारण दर्शन खूप भयंकर गर्दी होतं. कारण की ते 8 ते 9 यावेळेत अभिषेक असतो, त्या अभिषेक असल्यामुळे दर्शन बंद केलं होतं. संपूर्ण भाविक येऊन दर्शन घेतले आणि खूप मस्त छान वाटलं. आणि जे मंदिर आहेत सगळे मंदिर दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. नाश्ता वगैरे केलं इथं, कारण भूक लागलं होतं आम्हाला खूप. आणि नंतर आम्हाला ऑफिसला पण जायचं होतं. तुम्ही जे पाठीमागं मंदिर बघता त्या मंदिर हा तोरण भैरवचं मंदिर आहे. आणि काही लोक इथं तोरण देवी पण म्हणतात, तोरण भैरव पण म्हणतात. काय खूप कन्फ्यूज झालं, कारण मला पण एवढं माहीत नव्हतं. मी तर चौकशी केली आणि माहिती काढलं. आणि हा तोरण भैरवचं मंदिर आहे, खूप प्राचीन मंदिर आहे. बऱ्याच लोकांना माहीत नाही, ते येतात पण त्यांना माहीत नसतो. ज्योतिबाच्या पायथ्याशी हा मंदिर आहे आणि खूप मस्त थोडं दर्शन वगैरे घेतलं. तर आपल्या पेजला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा.